हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझी एसआयव्ही यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होते सकाळचे 10:30 वाजता। सकाळी आम्ही कुठे निघालोय यशोदा सांगेल तुम्हाला। आम्ही निघालोय आमच्या गावाला, म्हणजे माझ्या माहेरी। कशासाठी? लग्नासाठी। माझ्या भैयाचं लग्न आहे, आज हळद आहे, मला लग्न काढायला जायचंय म्हणून लवकर निघालो। लग्न उद्या आहे, हळद कुंकाचा कार्यक्रम, लग्न काढायचा कार्यक्रम। आणि हे आईच्या हातामध्ये गुच्छ कशासाठी आहे? नवरदेवानी मागवलाय। नवरदेवानी म्हणजे यशोदाच्या भावानी आम्हाला फोन करून सांगितलं की लातूरहून येताना पुष्पगुच्छ घेऊन या नवरीबाईला द्यायसाठी, कारण की तो पण येणार आहे आज मुलीच्या घरी। म्हणजे ते साखरपुड्याचा कार्यक्रम पण आजच ठेवला त्यांनी। तर आज आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे नवरदेवाची हळद पण दिसेलच, आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखरपुड्याचा पण कार्यक्रम आजच आहे, त्याच्यामुळे हा पुष्पगुच्छ घेतला आम्ही लातूरवरून। आणि पाठीमागे बघा निधीबाळाचा नाश्ता चालू आहे सकाळचा, कारण की सकाळी ती काही खाल्ली नव्हती, त्याच्यामुळे यशोदाने तिला डब्बा आणला होता आणि डब्यामधला तिचा खाऊ निधीबाळ खाते आता सध्या। बेवनाळवरून तुम्ही लोक जाणार नवरीच्या गावाला, मी बेवनाळमध्ये थांबणार, तुम्ही दोघं जाणार। आईला बेवनाळमध्ये थांबायचे। समोर आहे बघा, हे जे गाव दिसतंय ना, हे यशोदाच्या बहिणीचं म्हणजे गीताचं गाव आहे। हलकी गाव, गीताचं गाव आलेलं आहे जवळ। माझ्या बहिणीचं, मोठ्या बहिणीचं गाव आहे हलकी। गेल्या महिन्यात ह्या रस्त्याने आलो होतो तेव्हा या शेतामध्ये फुलं होते झेंडूचे, नाही नाही शेवंतीचे का? झेंडू होता। शेवंती झेंडू होते। हे बाळा देऊ काही गुच्छ खेळायला? निधी बाळाला नवरी पस्तर जाऊ तर द्या, अगं खेळू दे लेकराला। निधीबाई गेली, निधी बाळ गेली तिच्या मोठ्या माऊकडे, सगळ्यात मोठ्या माऊ आहे ती। बुके आणला तेव्हा वेगळाच होता आणि आता बघा कसा आहे, वेगळाच केला, कारण नवरदेवाची चॉईस थोडीशी वेगळी होती त्याच्यामुळे। हे घ्या नवरदेव, आता कोणाला देणार आहे पुष्पगुच्छ? मॅडमला। जरा अब तुम्हारे हवाले पुष्पगुच्छ। चला चला नवरदेव, चला नवरदेव पण आहे ना। ती माझी लेक आणि दीदी सगळ्यात मोठी, आणि आमचा ढम बसलाय तिच्या मावशीपाशी, मोठ्या मावशीपाशी। इकडं आम्ही आलो सगळेजण गीताला घेण्यासाठी, गीताच्या गावात हलकीमध्ये। हे बघा ही बसली पुढी माझी बहीण गीता। ही गाडी नवरदेव आहे, त्या गाडीमध्ये ती पुढे निघून गेले, यांच्या मागे आम्ही। आता आम्ही आलो नवरीच्या गावात, म्हणजेच दत्ताच्या सासरवाडीमध्ये। नवरदेव तयार नवरदेवाची बहीण बाई, एका भाची बाई, एका भातचा। आता तयार होईल सगळे, आयर चढल्यात। नवरीचे वडील आहेत, हे बघा सगळे युवाई आहेत। हे योगा नवरदेवाची
चावल्याला नाही जात. उरकून आता आम्ही निघालो गावी आमच्या. संध्याकाळी आहे आमच्या घरी हळद. पुढे येऊ का माझी लेक बसले थोरली म्हणजे मोठ्या बहिणीची मोठी मुलगी, ह्या दीदीची ही मुलगी आणि ह्या दीदीची ही मुलगी आणि माझी ठेव का हे रस्त्याने जाताना आम्हाला हरिण दिसला. जेव्हा पण आम्ही बेवनाला येतो ना तेव्हा हरिण आम्हाला दिसतातच. गाडी थांबवून आम्ही व्हिडिओ काढतोय. आम्ही कार्यक्रम घरी आवरून घरी आलो. आम्हाला वाटलं की नवरदेव नवरीलाच घेऊन येतील, पण ठेव का घरी दिसायला एकटेच आल्यात. नवरीला तिकडच ठेवून नवरीला इकडे बघा स्वयंपाक चालू आहे सगळा. कशाचा? माझी मम्मी, काकी, ती बी मोठी काकी, छोटी काकी, माझी मम्मी ही मोठी आई. घरीच करतो. वड्या देवकाच्या वड्या करायला मी. काय आलीस? हळदीच्या स्वयंपाक देवकाच्या वड्या. पीठ हाटला देव. आणि तू मम्मी पीठ काढलं देव. त्याने चपात्याचं पीठ मळायला वाटतं. चपात्याचं पीठ चालू मस्त आहे. आणि आम्ही दोघी जणी काय करते सांगू? त्यांना कसं करायचं ते आम्ही दोघीच सांगतोय, त्यांना काहीच येत नाही. आता बारीक मध्ये वड्याचं हटायला वड्या निधीच्या मामाच्या लग्नाच्या वड्या, यशोदाच्या भावाच्या लग्नाच्या वड्या, माझ्या देवकाच्या लग्नाच्या वड्या. हे बघा काय आलं मांडवाचं सामान. बाकी सगळी मीच तयारी करायला. कशाचा आहे फाटा? आणि समदड. मामा तुम्ही आणावं लागतंय. मामाने आणावं लागतंय मामानी मांडव घालावं लागतंय. तो मांडव घालण्याचा कार्यक्रम चालू आहे धूमधाम की. आता बाहेर येसरवाडीचं साठत होते ना, ते आता इथं थंड करण्यासाठी थापटत आहेत. म्हणजे वड्या छान पडतात. आणि इथं म्हणजे आमच्या इकडं हळदीच्या कार्यक्रम, आपल्या इकडे हळदीच्या मांडवाला येसरवडीचा आणि भाकरीचा नैवेद्य असतो. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम हे का आमच्या ताई साहेब, आई साहेब, काकी साहेब सगळ्या जणी बसल्या तिथं बांगड्या भरण्यासाठी. आणि मी निघाले मेहंदी काढण्यासाठी. या साहेब कूलर नीट करत आहेत. सगळ्यात मोठ्या वहिनी साहेब चहा बनवत आहेत सगळ्या पाहुण्यांना. हे बघा स्वयंपाक होत आलाय आता. काय चालू आहे आता?
हे सर बनवतात देवक्याचा स्वयंपाक देवकाचा. आणि हे काय ठेवू का तुला पिशवी ह्याला काय म्हणतात साठू. येस सर येस साठू आहे. हा नाही आज जणाले शिव टाकू आज जणाले नाही 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 उकळी. कसली तयारी चालू आहे काय नाही काय गडबड चालू आहे? आता नवदेव वाट बघतात हळद कधी लावतात. लावायचं हळदीचा मंडप सजून रेडी आहे मध्ये आई. त्या तुमच्या करवल्यांच्या बांगड्याच सडला पर्स घेऊन फिरायला उभं राहायचं. आणि बांगड्या ही घालू का ती घालू? दिवसभर बांगडेवाली इथंच आहे पण त्याच्या बांगड्या काय अजून डिसाईड झालेल्या नाही. आता येणार आहे दुसऱ्या बांगड्या घेऊन अजून बांगडेवालीला घरी पाठवल्या दुसऱ्या घेऊन या. हा एवढ्या लाडक्या करवल्या काय करावं लाड तर करावं आजच्या दिवस आजच्या दिवस आहे. नंतर लाड करणारे उद्यापासून बदलतील. ह्या वड्या आहेत या वड्या अशा कापून कापून ना वड्या बनवायच्या ह्याच्या बघ त्या हातात घेऊन वड्या आकाश ह्याला वड्या म्हणतात. दिसल्या का जवळ हो दिसले. अशा अशा सगळ्या वड्या पाडायच्या आता आम्हाला ह्या करत नाही का तुम्ही कधी? आम्ही करतो जेवायला कधी पण जेवायला घरी बी करतो खातो पण आता व्हिडिओ मध्ये कोण बाहेरची लोक बघतात त्यांना पण कळत नसेल कोणाला तर ते सांगायला पाहिजे ना. आपल्याकडच्या भागात सगळ्यांना कळत आहे त्यांना बाहेरच्यांना म्हणून सांगायचं. काय चालू आहे? नाव घेत आहे त्यांनी भाकरी बनवून आणल्या भाकरी चपात्या सगळं तिकडून बनवून आणल्या. परत एकदा नाव घ्या बरं. घरी आता म्हणजे